Good morning to all the students. I am Saroj Sahare, Assistant Professor Anand Niketan College, Varora, and today we will discuss about green synthesis second part, um, which is a portion of our green chemistry unit 4. So today we will discuss about the manufacturing of polymers. Lastly, we have discussed about the green synthesis of adipic acid and catechol. Many other green synthesis methods are being adopted by industries. Some more examples of alternative feedstock in chemical industry and research are given below. So we will discuss about that method. So manufacturing of polymers. Polylactic add from a renewable source such as corn and sugar beet for the manufacturing of polymers. Okay. So polylactic which is used in the synthesis of polymer, it is taken by the renewable source. We have discussed lastly what are the renewable and non-renewable sources. So we have discussed that biomass, which is obtained from animals and plants, it is the renewable source, such as from corn and sugar beet. So polylactic acid is obtained from the corn and sugar beet, which is a renewable source, which is a biomass, and it will used in the manufacturing of polymers for green synthesis. Conventionally, crude oil is the feedstock for the manufacturing of starting monomers. ओके सो कन्व्हेन्शनली म्हणजे परंपरेगत ज्या काही पद्धती चालत आलेल्या आहे पॉलिमर सिंथेसिसच्या त्याच्यामध्ये जो क्रूड ऑइल होता तो यूज केला जात होता ॲज अ फीड स्टॉक फॉर सिंथेसिस ऑफ स्टार्टिंग मटेरियल और स्टार्टिंग मोनोमर्स. आणि आता सध्याच्या कंडिशनमध्ये रिन्युएबल सोर्सेस यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल कॉर्न आहे किंवा शुगर बीट आहे त्यांचा जो बायोमास आहे त्यांच्यापासून आपण पॉलिलॅक्टिक ऍसिड बनवतो आणि नंतर त्याच्यापासून पॉलिमर सिंथेसाइज करू शकतो. देअर आर सम ड्रॉबॅक्स फॉर द कन्व्हेन्शनल प्रोसेस. आता ही जी कन्व्हेन्शनल प्रोसेसमध्ये क्रूड ऑइल सिंथेसाइज केलं गेलेलं क्रूड ऑइल वापरलं गेलं होतं ॲज अ फीड स्टॉक, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते आपण आता डिस्कस करणार आहोत. सो देअर आर सम ड्रॉबॅक्स सच ॲज फीड स्टॉक इज नॉन रिन्युएबल. क्रूड ऑइल जो आहे तो नॉन रिन्युएबल मध्ये गणला जातो. देन पॉलिमर्स आर नॉन डिग्रेडेबल. याच्यामध्ये आता जसं फीडस्टॉक जो आहे तो नॉन रिन्युएबल आहे, म्हणजे तो परत परत बनणार नाही. तर एक दिवस त्याचा स्टॉक काय आहे तो संपणार आहे, म्हणजे क्रूड ऑइल एक दिवस संपणार आहे आणि नंतर आपल्याला दुसरे सोर्सेस बघावे लागणार आहे. दुसरं ड्रॉबॅक इथे काय की जे पॉलिमर्स आहे जे बनवले जातात ते डिग्रेड होत नाही है ना. फॉर एक्झाम्पल देअर आर सम प्लास्टिक्स जे डिग्रेड होत नाही, जे पॉलिमर आहे पॉलिथिन्स आहे, आणि म्हणून गव्हर्नमेंटनी काही कालावधीत मध्ये त्याच्यावरती बॅन सुद्धा लावलेलं होतं because they pollute our environment. ग्रीन केमिस्ट्री गिव्स अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. आता ग्रीन केमिस्ट्रीचा हेतू काय की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टाळून एका ग्रीन वेकडे मूव्ह व्हायचं आहे. त्याच्यासाठी मग आपल्याकडे सोल्युशन काय की पॉलिलॅक्टिक. पॉलिलॅक्टिक आपण सहज मिळवू शकतो कशापासून, कॉर्न किंवा शुगर बीट जे बायोमास मध्ये आहे आणि याच्यापासून बनवलेले जे पॉलिमर्स असेल ते सुद्धा काय असेल बायोडिग्रेडेबल असेल बिकॉज दे आर सिंथेसाइज्ड फ्रॉम द बायोमास. नाउ इट इज ऑप्टेन फ्रॉम रिन्युएबल सोर्स दॅट इज बायोमास है ना. पॉलिलॅक्टिक ऍसिड कशापासून बनवत आहोत आपण, तर एका बायोमास पासून, आणि तो रिन्युएबल सोर्स आहे. देन नॅचरल फर्मेंटेशन प्रोड्युसेस लॅक्टिक ऍसिड अँड नो ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट और हजार्डस सबस्टन्सेस आर रिक्वायर्ड. म्हणजे काय आता बायोमास पासून लॅक्टिक ऍसिड कसं बनत आहे तर सिम्पली ओनली बाय फर्मेंटेशन. म्हणजे नेचरमध्ये जे फर्मेंटेशनची प्रोसेस होत आहे ना, जसं फॉर एक्झाम्पल लॅक्टोज जो शुगर असतो मिल्क मध्ये तो नॅचरली कन्वर्ट होतो कर्ड मध्ये. ओके, बाय सिम्पल अ process followed is a fermentation and there is no other requirement. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट किंवा दुसरे हजार्डस कॅटलिस्ट वापरायची गरज नाही. मीन्स इट इज अ नॅचरल प्रोसेस टू प्रोड्यूस लॅक्टिक ऍसिड फ्रॉम बायोमास. प्रोडक्शन ऑफ PLA means lactic acid, what will it will save energy, money and natural source है ना. हे काय करत आहे, मनी सेव्ह करत आहे, एनर्जी सुद्धा सेव्ह करत आहे. इट कॅन बी रिसायकल्ड इझिली बाय जनरेशन ऑफ मोनोमर बाय हायड्रोलॅक्टिक. हा काय करत आहे, इट कॅन बी रिसायकल होऊ शकत आहे इझिली आणि जनरेशन ऑफ मोनोमर इझिली होता है by hydrolactic process. This invention of PLA and the method of production of PLA from biomass were awarded the PGCC award in 2012.
आणि ह्या सगळ्या फायद्यांमुळे, ह्या सगळ्या बेनिफिट्समुळे या इन्व्हेन्शनला एक अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे 2002 मध्ये. नाव ग्रीन सिंथेसिस ऑफ फर्फ्युरॉल फ्रॉम बायोमास. आता आपल्याला बघायचंय फर्फ्युरॉलचं ग्रीन सिंथेसिस फ्रॉम युझिंग द बायोमास. फर्फ्युरॉल इज अनदर इम्पॉर्टंट केमिकल रिक्वायर्ड बाय द पॉलिमर इंडस्ट्री. फर्फ्युरॉल काय आहे, एक अनदर इम्पॉर्टंट एक पार्ट आहे, एक केमिकल आहे जो पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये मोस्टली रिक्वायर्ड आहे. आणि का बरं रिक्वायर्ड आहे? कारण याच्यापासून काय होतं तर पॉलिमर सिंथेसाइज होतं. फॉर एक्झाम्पल फर्फ्युरॉल, फिनॉल, प्लास्टिक. नाव ग्रीन सिंथेसिस ऑफ फर्फ्युरॉल हे आपल्याला कसं मिळू शकतो? सो ग्रीन सिंथेसिस ऑफ फर्फ्युरॉल is achieved by the using biomass as a feedstock. Successive dehydration of D xylose gives furfural. है ना, जर D xylose आपण डिहायड्रेट केलं तर आपल्याला काय मिळू शकतो? फर्फ्युरल. फॉर एक्झाम्पल रिएक्शन इज गिवन हियर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ D xylose आणि दिस इज -H2 means what? डिहायड्रेशन. आपण इथे वॉटर रिमूव्ह जर केलं तर इट विल converted into furfural. This ring-like structure is nothing but the furfural. So it can easily be obtained by biomass by using green synthesis method. Now, greener synthesis of methyl methacrylate. आता आपल्याला बघायचे मिथिल मेथाक्रिलेट जो आहे, हा जो आहे हा ग्रीनर सिंथेसिसने आपण कसं बनवू शकतो. ओके, so methyl methacrylate is another chemical used in the large quantities in the manufacturing of polymers. पॉलिमर्सच्या सिंथेसिसमध्ये मिथिल मेथाक्रिलेट हा काय एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. Earlier method involved the use of toxic material, for example HCN, है ना, hydrogen cyanide. It is nothing but a toxic material which also showed an atom economy of 47%. म्हणजे एक तर आपल्याला इथे टॉक्सिक मटेरियल यूज करायला लागले होते कन्व्हेन्शनल मेथड मध्ये, आणि टॉक्सिक मटेरियल कुठला इथे HCN. त्याच्यासोबत जी ॲटॉम इकॉनॉमी होती ती किती आहे? फक्त 47%. म्हणजे फक्त 47% प्रोडक्ट आपल्याला इथे मिळणार होतं. Shell Corporation has developed a method giving 100% atom economy and does not use toxic chemicals. मग आपण काय केलं? ग्रीनर सिंथेसिस मध्ये एक दुसरी मेथड इथे डेव्हलप झालेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ॲटम इकॉनॉमी किती मिळत आहे? 100%. आणि तिथे टॉक्सिक केमिकल सुद्धा यूज केलेले नाहीये. तर कन्व्हेन्शनल मेथड आपण पाहू. कन्व्हेन्शनल मेथड म्हणजे दिस इज ऍसिटोन. ऍसिटोन ला कशासोबत रिएक्ट केलेलं आहे तर HCN which is a toxic material, and after that what will happen? This C double bond O is going to convert into COH plus CCN, है ना, hydrogen cyanide. So this is converted into this form, and after a reaction what we will get? Methyl methacrylate. So this is the structure of methyl methacrylate. CH3 C double bond CH2 and C double bond OOCH3. This is the ester, methyl methacrylate. Now if we polymer this, what will happen? We will get the polymer of polymethyl methacrylate. Now ग्रीनर रूट. ग्रीनर रूट म्हणजे काय ऍडव्हान्टेज आहे? साइड प्रोडक्ट नाही आहे आणि 100% ॲटम इकॉनॉमी आहे. सो इथे आपण यूज करत आहोत ऍसिटायलिन, अँड in place of HCN we are just using a catalyst which is PD catalyst, a metal catalyst, and we will get the methyl methacrylate by polymerization. Now there is another feedstock, chitin, which is very useful. It is a biopolymer, and why it is very important in greener synthesis. So we will discuss the use of chitin as a feedstock. Chitin is a biopolymer which can be used as a starting material for production of modified polymers which are used in biomedical industry, oil drilling industry, etc. ओके, कायटिन का एक बायोपॉलिमर आहे आणि हा बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो ॲज अ स्टार्टिंग मटेरियल. कशासाठी? तर पॉलिमर सिंथेसिससाठी. आणि ते कुठे यूज होतात? बायोमेडिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा ऑइल ड्रिलिंग इंडस्ट्रीमध्ये. कायटिन इज अ नॅचरली ऑकरिंग बायोपॉलिमर युज्ड बाय अँथ्रोपॉड्स टू मेक देअर एक्झोस्केलेटन. ओके, कायटिन काय एक नॅचरल मिळणारा बायोपॉलिमर आहे. आणि हा कुठे मिळतो किंवा कुठे यूज केला जातो? तर आपण बघितलंय जे इन्सेक्ट्स असतात, है ना, आपण जे इन्सेक्ट्स बघतो त्याच्यावरती एक हार्ड लेअर असतं, आणि तो हार्ड लेअर जो एक्झोस्केलेटन म्हणतो आपण त्याला, तो कशापासून बनलेला असतो तर कायटिन पासून बनलेला असतो.
It is a polysaccharide made up of N-acetyl glucosamine. हा काय एक पॉलिसॅकराइड आहे, म्हणजे कायटीन काय एक पॉलिमर आहे आणि त्याचा मोनोमर काय तर एन एसेटाइल ग्लुकोसाअमीन. आणि एन एसेटाइल ग्लुकोसाअमीन जेव्हा बीटा 1,4 लिंकेजनी एक दुसऱ्यांना लिंक होतो तेव्हा आपल्याला काय मिळतं कायटीन. आणि सपोज हा कायटीन जो आहे त्याचा आपण काय केलं डीएसेटायलेशन. कायटीनचं काय केलं आपण, जे एसेटाइल ग्रुप आहे त्यांना डीएसेटाइल केलं तर आपल्याला त्याच्यापासून काय मिळेल तर चिटोसन. कायटीन इज मोर वॉटर सॉल्युबल. कायटीन काय एक वॉटर सॉल्युबल आहे. इट इज नॉन टॉक्सिक, बायोडिग्रेडेबल, अँटीमायक्रोबियल अँड नॉन ॲलर्जिक. कायटीन फक्त वॉटर सॉल्युबलच नाही आहे, तर याच्यामध्ये परत किती सारे ॲडव्हान्टेज आहे. दिस इज नॉन टॉक्सिक, बायोडिग्रेडेबल सुद्धा आहे, अँटीमायक्रोबियल सुद्धा आहे आणि नॉन ॲलर्जिक म्हणजे त्याच्यापासून कुठल्याही ॲलर्जीज होणार नाही. यूज ऑफ कायटीन हॅज टू फोल्ड बेनिफिट्स. आता जे आपण कन्व्हेन्शनली जे फीडस्टॉक यूज करत आहोत त्याच्यावरती जर आपण कायटीन यूज केलं तर त्याचे काय बेनिफिट्स आहेत ते बघू आपण. कलेक्शन ऑफ शेलफिश वेस्ट विल रिड्यूस द कंटॅमिनेशन ऑफ सी वॉटर. कायटीन आपल्याला कुठे मिळतो, जे सी फिशेस आहेत त्यांचे जे शेल असतात है ना, जे म्हटलं आपण इन्सेक्ट किंवा फिशेसच्या वरचे जे वरती प्रोटेक्शनसाठी म्हणून जे एक्झोस्केलेटन किंवा शेल बनवलेले असतात ते कशापासून बनलेले असतात, कायटीन पासून है ना. आणि सपोज जर आपण ते शेल सी वॉटर मधनं कलेक्ट केलं तर काय होईल की सी वॉटरचं जे पोल्युशन आहे ते आपण काय करू शकतो, कंटॅमिनेशन आपण त्याला रिड्यूस करू शकतो. दुसरा ॲडव्हान्टेज काय आहे तर प्रोसेसिंग ऑफ दिस वेस्ट विल गिव्ह अ युजफुल पॉलिमर ऑफ कायटीन. आता जर आपण ते सगळं वेस्ट बाहेर काढलं आणि त्याला रिसायकल केलं किंवा त्याला प्रोसेसिंग केलं तर आपल्याला काय मिळेल कायटीन. आणि कायटीन काय हा अ व्हेरी गुड पॉलिमर in the greener synthesis. So these are the advantage of use of chitin as a feedstock. Now this is the structure of chitin. In this structure you can just look at this one monomer. What is it? It is a N-acetyl D-glucosamine, and if it will link as a beta 1,4 linkage with another molecule of N-acetyl D-glucosamine, what will give? It will give a chain of chitin. So this is the structure of chitin, and thank you for watching the video.